स्वयंस्फोट पायगाव टीमचे दीपक मडवी, पहिला चेंडू लेग स्टिक वरचा चेंडू आपण पाहिलाय. आउटसाइड लेग स्टंप, गती चांगली होती, दिशा खराब पाहायला मिळाली. पहिला चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं इथे धावांचा अकाउंट ओपन झालाय मोठागाव टीमचं. नक्की जितू गवलीसाठी जगदीश दादा म्हात्रे तुफान पिंपळा संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर सध्या आम्हाला जोडलेत. एक चेंडू मध्ये 3 मंगेश भोईर. नक्कीच मंगेश भोईर आणि आपले वलगावचे मंगेश भोईर हॉटेल मराठा पंजाब संघाचे करता धरता मालक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष त्यांच्याच नावाचा खेळाडू मोठागाव मधून मंगेश भोईर यांना आपण पाहतोय. आता मंगेश भोईर आलेत. चांगला चेंडू होता. त्या चेंडू आपण पाहिला तर शॉट थर्डमॅनला स्टॉप केलाय, उचललाय. इथे देखील एक सिंगल मिळेल. संघाची टोटल 3 चेंडू मध्ये 5, 1 वाईट, 2 आणि त्यानंतर 2 सिंगल. नितीन भोईरसाठी हा तेज तर्रार चेंडू सोडलाय. नक्कीच आपण नेहमी म्हणतो की स्वयंस्फोट पायगाव संघाला एकदा बोट दिलं तर ते हात धरायला मागे वळत नाहीये. पहिल्या सामन्यातून नक्कीच कासारवाडी टीम च्या समोर काहीसा संघ अडचणीमध्ये होता, मात्र इथून त्या संघाला आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये आणणं हे समोरच्या संघाला खूप मोठी ताकद लावावी लागेल. 7 धावा. शेवटचा एक चेंडू शेष आहे. 1 वाईट, 2 डबल, 2 सिंगल आणि 1 डॉट. हा शेवटचा चेंडू दीपक मडवीचा चेंडू. केस मंगेश भोईर यांच्यासाठी होता. लेग बायचा इशारा केलाय. धावसंख्या झाली ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. एक संत आणि शांत सुरुवात. आणि बाकी त्यांचे सर्व सहकारी यांनी त्या जाहीर केलाय की जरी आमचा एन्जॉय ग्रुप 13 जणांचा आहे, मात्र या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत आहे असे आमचे 4 व्यक्तिमत्व. नक्कीच मित्रांनो इथे दुसऱ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात झालेली आहे आणि राकेश पाटील आलेत. पहिल्या चेंडूवर चेंडूला अगदी टॅप करून एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. नक्कीच मित्रांनो आपण असं नेहमी म्हणतो की बाजारात गेलं की विकत सगळं काही मिळेल, मात्र चांगल्या मनाची आणि चांगल्या मैत्री मिळण्यासाठी नशीब देखील मोठे असावे लागतात. आणि या एन्जॉय ग्रुपची मैत्री आता 7 समुद्र पार गेलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
नितीन भोईरनं फटका अगदी 20 मध्ये खेळलेला आहे. चंदन मुकादम आज जादूगर कैलास नाईक ना तर कमालच केलेली आहे. या स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक त्यांनी आपल्या नावावर कोरलेली आहे. कुमार पाटील खारबाव, त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक रघुनाथ स्पोर्ट वडुणवकर जितू धुमाले, आणि या तिसऱ्या रजनीमधून तिसरी विकेट हॅट्रिक जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा गोलंदाज जादूगर कैलास नाईक. 11 धावा. इथे देखील चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. बॅकपोर्टला जाऊन चेंडूला फक्त आणि फक्त कव्हर पॉइंट रिझन मध्ये टॅप केलाय मंगेश भोईरनं. 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूवर 4 सिंगल धावा. राकेश पाटील न खर्च गेलेत. हा फटका उडवलाय, उंची मिळाली, लांबी कमी आहे. चंदन मुकादम झेलच्या खाली, फलंदाज झेलबाद. किसी की मुस्कुराहट नक्की जयदुर्गा टेमगरपाडा मास्टर 40+ आणि भिवंडी तालुक्यातील एक सिनियर पंच आमचे गुरुवर्य नक्की सूर्यकांत मोरे सर यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शाब्दिक सुमनानी आम्ही सरचे स्वागत करतोय. दत्ता भुईर आलेत आणि आल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी इथे चौकार ठोकलाय. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. नक्कीच आमचे गंगामाता गुंदवली या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि या स्पर्धेतून जय गोलेश्वर गुंदवलीकडून खेळताना आमचे विनोद भाऊ म्हात्रे TDC बँक मानकुली शाखेचे शाखा प्रमुख आहेत. आपण या मान्यवर कक्षामध्ये विनोद भाऊ म्हात्रे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे स्पर्धेमध्ये. की एन्जॉय ग्रुपच्या 13च्या 13 सदस्यांना श्रीधरजी पाटील आपण देखील योगेशजी गुलवी वेलकम. विनोद भाऊ म्हात्रे आपलं देखील खूप खूप स्वागत. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025. चंदन मुकादम पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. इथे देखील चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी चुकी पाहायला मिळाली रुपेश मुकादम कडून. 2 धावा इथे देखील येतील. 2 धाव्यांना संघाची टोटल पोहोचली आहे ती 20. 2 ओव्हर 3 चेंडू.
15 चेंडूमध्ये 20. फुलटॉस होता, चेंडूला अगदी समोर ठेवलाय दीपक मडवी. आज दीपक मडवीच्या खांद्यावर संघनायकाची देखील जबाबदारी जितू गवलीनं दिलेली आहे. राकेश पाटील असतील, त्यानंतर विकास मुकादम यांनी स्वयंभूस्फोट पायगाव 40+ संघनायक पद भूषवलेले आहे. हा अगदी प्लीजचा फटका आपण पाहतोय. लॉंगलेग शिमारशीकडे प्रोटेक्शन आहे, खेळाडू आहेत तिथे तैनात. चांगली फिल्डिंग सजवलेली आहे चंदन मुकादमच्या ओव्हरमध्ये. 24 धावा, 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 बाद 24. रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 30 ते 35, तुमच्याकडे जर गोलंदाजी अटॅक चांगला असेल तर 35 धावा देखील एक चांगली टोटल आपल्या संघासाठी असू शकेल. पावलांचा वापर केला होता. चेंडूला अगदी विसेप मध्ये केल्यात. बघूया राकेश पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावेनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 26 ही धावसंख्या लागलेली आहे. मोठा गाव या संघाच्या फलकावरती. हर
नाणेफेकी कशामध्ये येऊन थांबा. इथे पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू दाखवताना जितू गवली. सलगचा दुसरा डॉट दत्ता भोईरसाठी. या ओव्हरमध्ये जितू गवलीनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 3 निर्धाव आहेत आणि 3 धावा खर्च केलेत. इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. विकेटचं पतन. फलंदाज दत्ता भोईर आउट. राकेश पाटील इष्टी चीत झालेत. इथे 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा बनवलेत. मोठा गाव या संघानं 2/28 आणि 29 धावांचं लक्ष आहे. चला पुढील दोन्ही टीम जयदुर्गा टेंबलपाडा आणि रेडिकल ठाकराचा पाडा जायमान मान्यवर कक्षामधून मान्यवरांना आमंत्रित करूया नाणेफेकीसाठी. दे जिगर बाजूला टिमगर पाडाय. दोन्ही टीमचे कॅप्टन्सना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण नाण्याची ओळख करून देणार आहोत. हां, बघू शकता आम्ही सर्वजण मास्टर 40तेच आहोत आणि एकत्र तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप भिवंडी. तर टॉस केला जाणार आहे आणि टॉस बोलणार आहेत जयदुर्गा टिमगर पाड्याचे संगणक. गुंदवली असा कॉल आहे आणि गुंदवलीच आलेला आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती विराजमान होते. धन्यवाद, आपण आलात. नाणेफेकी जिंकलेली आहे. समोर एक चांगला संघ आहे. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. यावेळेस निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणच घेणार. क्षेत्ररक्षण करताना कोणच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? कारण दोन्ही संघ एकमेकांना बऱ्याच वेळेला आलेले आहेत. जास्त चढवळ कोणती चालली आहे हे आम्हाला कळलं तर बरं पडेल. नाही, सगळ्यांकडनंच अपेक्षा आहे. चांगले सगळे खेळाडू. किती धावपंत रोखण्याचं कार्य ते गोलंदाज करतील? 40 आत. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पवन, पहिला सामना आपण अगदी दिमागदारपणे जिंकलेला आहे. ग्राउंडचा कसा अंदाज आला बॅटिंग करताना? ग्राउंडचा अंदाज बोलला तर अनुभव आहेच. मागचे अनेक टुर्नामेंट आम्ही इथे चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, त्यामुळे ग्राउंड आमच्या बरोबरच आहे. बॅटिंग करायची आहे, काय माइंडसेट पाहायला मिळेल? आता समोरचा जो संघ आहे तो अतिशय बलाढ्य, उत्कृष्ट आणि विशेष म्हणजे मला एक आणखीन असं बोलायचं होता ह्या संघाबद्दल आणि आपल्या एन्जॉयबद्दल पण थोडक्यात. कारण की ही जी स्पर्धा ही ठेवली एन्जॉय ग्रुपने, म्हणजे आपल्या मास्टरच्या याच्यामध्येच एक बोलायचं असं वाटतं मला का एक गावगट आज मास्टर 40+, न्यू 40+, ओल्ड 40+, प्रत्येक गावात राजकारण असतो आणि एकामेकाची तोंड पण बघत नाही. पण आज एन्जॉय ग्रुपने जो संकल्पानुसार केले टुर्नामेंट ठेवून, त्याचा हा फायदा झाला आहे का एकामेकाचे जे प्लेयर तोंडसुद्धा बघत नाही ते आज एकत्र खेळतात आणि असे खेळतात का वाटत पण नाही त्यांच्यामध्ये का आम्ही वेगवेगळ्या टीममध्ये खेळतो. आज त्यांचा एकोपा, कारण की आज जयदुर्गा टीम बघितल्या, अनेक टीम बघितल्या, खरोखर त्यांच्याकडे बघून ना आमची एक छाती अजून 4 इंच फुगली. भले आमची टीम मास्टरची एकच आहे, आमच्यामध्ये कुठलंच नाही, परंतु हा त्यांचा संकल्प मला काय अख्ख्या ऑल भिवंडीला जे पण खेळतात त्या सर्वांना आवडला. का जे पण दुश्मनासारखे वागतात ते सगळे एकत्र आले. म्हणून या एन्जॉय ग्रुपला माझ्या रॅडिकल ठाकराचा पाडा
कडून खूप खूप शुभेच्छा आणि हे अशा स्पर्धा ठेवतील जेणेकरून चांगला एक संदेश जाईल का कुठेतरी आम्ही चांगलं कार्य केले. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत नाणेफेकी कक्षानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. योग नक्कीच इथे मोठं गाव ठाकोडली या संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू अशोकजी भोईर यांनी सामना सुरू होण्याआधीच भविष्यवाणी आपल्या सहकाऱ्यांबरोबर केली होती की आपल्याला धावा 28च होतील आणि तो 28चा आकडा या संघाला लक्की ठरतोय की स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमला याचं उत्तर आपल्याला इनिंगमध्ये मिळेल. धन्यवाद अशोकजी भोईर. आपला भिवंडी नगरीमध्ये या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप स्वागताने आभार व्यक्त करतोय. वेलकम मनेशजी म्हात्रे साहेब, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि गुंदावली ग्रामपंचायतचे उपसरपंच, आपलं खूप खूप स्वागत. क्या बात है. आणि एन्जॉय ग्रुपचे एक आधारस्तंभ व्यक्तिमत्व. यस, धन्यवाद. ऐकूया आपण कॅम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सरांचा आवाज. धन्यवाद कालीराम केनी सर. एन्जॉय ग्रुपचं नक्कीच भरपूर कौतुक केलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक नक्कीच संघनायकांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती हे लाईव्ह यामध्ये आपण पाहू शकता. आमचे संरक्षण कक्ष माझ्यासमोर समीर ठाकरे आहेत आणि योग देखील नक्कीच आपण पाहतोय आमच्या संरक्षण कक्षाच्या समोर. एन्जॉय ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये भरपूर एन्जॉय केलं जात आहे. आव्हान ठेवले गेले ती 29 धावांचं, कारण पहिल्या इनिंगमध्ये मोठा गाव संघाने मोठी धावसंख्या उभारलेली नाही. केवळ 28 धावा धावपलेकावर झळकवलेल्या आहेत आणि 29 धावांचं माफक आव्हान स्वयंभू पायगाव संघासमोर उभं केलं गेलेलं आहे. पलटी शॉट मात्र शतरक्षक तिथे पीट होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 29 या लक्ष्याचा पाठलाग करतात स्वयंभू पायगाव. दीपक मडवी आणि त्याच्या समवेत राकेश पाटील ही चालू जोडी मैदानामध्ये. एन्जॉय ग्रुप नक्कीच ज्याच्या माध्यमातून भव्य राज्यस्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. इथे लॉफ केलं चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मधून सीम आपार चौकार. ही नक्कीच आपण जी स्पर्धा पाहतोय नक्कीच जे मनोगत व्यक्त केलं होतं टॉस बॉक्समध्ये पवन या संघनायकाने नक्कीच त्याच्या मनोगतामध्ये सर्व काही आलं, कारण त्यांनी जी प्रतिक्रिया नोंदवली होती खरंच जे भल्या भल्यांना जमलं नाही ते एन्जॉय ग्रुप नाही करून दाखवलेलं आहे. कारण 40+च्या 3 संघटना तालुक्यामध्ये कार्यरत आहेत, ज्यामध्ये सिनियर 40+, ज्युनियर 40+, मास्टर 40+. मात्र तिन्ही संघटनेचे या खेळाडू एकाच संघामध्ये कसे येतील हे सर्वप्रथम नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ती शक्य केलेलं आहे ते एन्जॉय ग्रुप याने. एन्जॉय ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा.
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 17 आणि पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे खतरा फेस केलेला स्वयंभू पायगाव संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. का आव्हान येते 29 धावांचा 17 धावा बिनबाद जिंदाबाद स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. विलास भोईर दुसरं षटक आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. समीकरण आपण बघतो 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण तसं सोपं आहे, मात्र हे अवघड जर करायचं असेल तर इथं मात्र मोठा गाव संघाच्या गोलंदाजांना मोठी कामगिरी करावी लागेल. इथे शफलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. फायनल एक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप फायनल एक रिझनमध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव पूर्ण करतील आणि 2 धावने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या वाढून होते धाव फलकावर 19 धावा. नक्कीच इथे ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. मागे जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला जातोय इथे देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला आहे का हे पंचांना पाहायचं आहे. सामना सुरू करायचा कारण आपण पाहतोय चांगला फटका तिथे सजवला गेलेला आहे कारण रिचच्या डेपचा वापर केलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगलने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या वाढून होते ते धावफलकावर 20 धावा. इथून अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे स्वयंभू पायगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हिरो शॉटचा बेताज बादशाह म्हणून दीपक मडवीची खरं तर ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये. इथे टर्न केलेले आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण, तिसरीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. थोडंसं लेझी क्रिकेट मोठा गाव संघाचा पाहायला मिळतोय. हो 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 सुरेख फटका, मात्र इथे आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक चेंडू खाली राम मात्रे आणि इथे मात्र काम तमाम होताना दीपक मडवी याचं चांगला झेल देखील पकडला गेलेला आहे. दीपक मडवी अखेर बाद होऊन फॅलमध्ये परतताना मात्र दीपक मडवी आणि बाद होण्यापूर्वी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आज निलेश मात्रे टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. त्याच नक्कीच खेळाडूला मोठागाव संघ नक्कीच मिस करत असेल. ज्याप्रमाणे रिव्हर्स शॉटचा बादशाह आपण पाहतो दीपक मडवी, त्याप्रमाणे रिव्हर्स शॉटचा बादशाह निलेश मात्रे याला देखील म्हटलं जात आहे. आज त्याची नक्कीच कमी जाणवते मोठागाव या संघाला. 14 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. काम 25 विजय फटका जितू गवळीच्या बॅटमधून.
टेमघरपाडा, रॅडिकल ठाकरेचा पाडा विपक्ष जयदुर्ग टेमघरपाडा पुढील सामना असणार. तर तत्पूर्वी वळूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे. या सामन्यामध्ये ज्याने दुसरं षटक घातलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, तो पायगाव एक्सप्रेस राकेश पाटील ठरला आहे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. फलंदाजीमध्ये देखील 15 धावांचं योगदान त्याने दिलं होतं आणि गोलंदाजी करताना एक विकेट देखील चटकवलं होतं. तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा राकेश पाटील ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. राकेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीरासाठी आपण पाहतो या ठिकाणी ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे रोहिदास पाटील, उपाध्यक्ष मास्टर 40+, कैलास शेलार यांच्याकडून गिफ्ट आलेलं आहे. शाखा प्रमुख पुंडास मिथुन बोईर यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आणि राकेश केने यांच्याकडून मेडल आलेलं आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी विनंती करतोय मेडल गोपाल शिंदे आपण आपल्या शुभाशय द्यायचा राकेश पाटीलला. अतिशय सुंदर खेळ ज्यानं साकारला. त्यानंतर मंदिरजी म्हात्रे साहेब त्यांच्या शुभाशय आपण ही आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत राकेश पाटीलला. श्याम चौधरी यांच्या शुभाशय आपण देत आहोत गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर मारुती गुंड यांच्या शुभाशय आपण देत आहोत आणखी गिफ्ट हॅम्पर आणि विनोद म्हात्रे यांच्या शुभाशय आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देखील देत आहोत. वेल डन राकेश पाटील, अतिशय सुंदर खेळ साकारला. अष्टपैलू कामगिरी, गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 15 धावा बनवल्या आणि तोच ठरला स्वयंभू पायगाव संघाचा राकेश पाटील मॅन ऑफ द मॅच.